साथींनो, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय फातिमा, उलगुलान गुल जोहार, जय संविधान आणि सबरंगी सलाम. तथागत गौतम बुद्ध, संत कबीर, संत तुकाराम, संत जनाबाई, संत नामदेव, संत रविदास, आणि संत मीरा यांच्या नंतरच्या संपूर्ण काळामध्ये ज्यांच्यामुळे संपूर्ण इतिहास गाजला त्या राजमाता जिजाऊ, शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची जी पूर्ण परंपरा आहे त्या परंपरेला घेऊन आज मी पूर्ण बहुजन स्त्रीवादी दृष्टिकोनातून तुम्हा सर्वांसमोर बोलते आहे. मुळामध्ये प्रश्न असा आहे की राजमाता जिजाऊ कुणाच्या, असा प्रश्न अलीकडे खूप मोठ्या प्रमाणावर विचारला जातोय. दुसरीकडे राजमाता जिजाऊ एका विशिष्टच जातीच्या असल्या पाहिजे असा आग्रह पण धरला जातोय. तिसरीकडे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या सामाजिक क्रांती करणाऱ्या लोकांनी शिवाजीची समाधी शोधून काढली महात्मा ज्योतिराव फुल्यांनी, त्यावेळेला ती समाधी अशीच पडून होती धूळ खात. तेव्हा आपल्या राज्याला, आपल्याला स्वप्न देणाऱ्या, आपल्याला स्वातंत्र्य शिकवणाऱ्या, आपल्याला हिंदवी स्वराज्य देणाऱ्या या राजाच्या आईच्या संदर्भात तर उल्लेखच करत नव्हते लोक. पण शिवाजी राजाची समाधी सुद्धा धूळखात पडली होती, ती महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढली. आणि एवढंच नव्हे तर आपल्या लक्षात असं येईल की ज्या वेळेला, मी आज तिथूनच सुरुवात करणार आहे, की ज्या वेळेला त्यांनी पहिला पोवाडा जो काय लिहिलेला आहे, म्हणजे आपल्याला नेहमी सांगितलं जातं की मराठी भाषेची सुरुवात करताना साहित्य कसं, तर साहित्यामध्ये शिवाजीचा पोवाडा आणि त्या शिवाजीच्या पोवाड्यामध्ये पुन्हा जिजाऊनी त्यांना म्हटलेली अंगाई, अशा प्रकारचं अतिशय वेगळ्या प्रकारचं साहित्य निर्माण करणारे ज्योतिबा, त्यांच्याकडून आलेला जो पोवाडा आहे हा आपल्याला लक्षात येईल की 19व्या शतकामध्ये शिवाजीसाठी कोणीतरी भाटांनी किंवा कोणीतरी असा गायलेला पोवाडा नाहीये. तो शिवाजीच्या संदर्भामध्ये पूर्णपणे संशोधन करून, शिवाजी राजे जिवंत नसताना ते होऊन गेलेले आहेत आता, म्हणजे त्या काळानंतरचे 2 शतकं उलटून गेलेली आहेत. आणि अशा वेळेला शिवाजी पुन्हा बाहेर काढणं, आणि मग त्याच्यानंतर आपल्याकडे जेव्हा राष्ट्रीय चळवळ सुरू झाली तेव्हा टिळकांनी शिवाजी महाराजांचा उत्सव सार्वजनिक करायला सुरुवात केली आहे वगैरे वगैरे असं म्हटलं गेलं. आणि तशी सुरुवात झाली आहे सार्वजनिक उत्सवाला. पण लोकांनी त्यांना क्रेडिट दिलं, पण महात्मा ज्योतिराव फुलेंना दिलं नाही, हे आपल्याला माहिती आहे. आता सध्या सगळीकडे क्रेडिट क्रेडिट या गोष्टीची लढाई सुरू आहे की कोणाला श्रेय देणार, कोणाचं श्रेय कोणाला देणार, कोण कोणाचे नेते आहेत, कोण कोणाचे नायक आहेत, कोण कोणाचे एकूण आपल्याला लक्षात असं येतं की कोण कोणाचे महानायक महानायिका आहेत. आणि ज्यांना हे महानायक महानायिका नको, त्यांचा काळ इतका भरभरून आलेला आहे आपल्या देशामध्ये की त्यांना आता सध्या वाटतंय की आपण संपूर्णतः आता आपलं राज्य आलंय, आपण उन्मादानी ही सगळे जे महानायक महानायिका होते यांना आपल्याला आता व्यवस्थितपणे बाजूला करता येईल. आणि म्हणून त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी मिथकं, मागच्या भाषणामध्ये मी बोलले, नॅरेटिव्ह काढायला सुरुवात केली. तुम्हाला सर्वांना माहितीये, तुम्हाला सर्वांना मी आता 12 जानेवारीच्या शुभेच्छा देते, कारण 12 जानेवारीला राजमाता जिजाऊंची जयंती आहे. आणि जर म्हटलं तर 1 जानेवारी पासून जो बहुजनांचा उत्सव सुरू होतो, आणि तो खरं तर संपूर्ण देशामधल्या सर्वांचाच उत्सव आहे, पण बहुजन मोठ्या संख्येने हा उत्सव करतात. तो उत्सव आहे 1 जानेवारी पासून सुरू होतो. आणि 1 जानेवारीला आपल्याला माहितीये की सावित्रीबाईंनी सर्व स्त्रियांसाठी, महात्मा ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा 1 जानेवारी 1848ला उघडली. आपल्याला माहितीये की 1 जानेवारी आपण भीमा कोरेगावचा स्मृती दिन, म्हणजे त्यावेळेला शहीदांना संपूर्णतः श्रद्धांजली वाहत, शहीदांना वंदन करत आपण तो मोठ्या प्रमाणावर साजरा करतो. आज त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व आलंय. म्हणजे एकीकडे आपल्या 1 जानेवारीचा दिवस हा सामाजिक क्रांती आणि राजकीय क्रांतीचा आहे. मुळामध्ये सामाजिक क्रांतीचा भीमा कोरेगाव पण एकीकडे सामाजिक क्रांती पण आहे आणि राजकीय क्रांती आहे. आणि स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात या देशामधली विशेषतः स्थानिक लोकांनी करण्यामध्ये ज्यांनी पुढाकार घेतला नव्हता, फक्त ख्रिस्ती मिशनरी त्यांना शिक्षण देत होते, अशा सगळ्या काळामध्ये
ज्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली त्याच्यामुळे तोही सामाजिक क्रांतीचा दिवस आहे. आणि ह्या सामाजिक क्रांती करणाऱ्या लोकांनी मुळामध्ये राजमाता जिजाऊ असतील आणि किंवा शिवाजी महाराज असतील यांच्याबद्दलची चरित्र लेखन करणं, त्यांच्याबद्दल साधारणतः लोकांना माहिती देणं, असा सगळा काळ 19व्या शतकामध्ये जेव्हा सुरू केला त्यावेळेला अनेक लोक चिडलेत हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या इतिहासामध्ये जाण्याच्या पेक्षा मी मुळात आता इथे येते की राजमाता जिजाऊच्या जयंतीच्या निमित्ताने आपण जर बघायला गेलो की 12 जानेवारी 1598 एक साधारणतः कालक्रमामध्ये लक्षात घेतलं की त्या त्या शहाजींशी त्यांचं लग्न झालं त्यावेळेला त्या किती वयाच्या होत्या आणि त्या 8 वर्षाच्या होत्या आणि मग तेव्हा म्हणजे शहाजी 12 वर्षाचे होते, 4 वर्षाचंच अंतर त्यांच्यामध्ये होतं. त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे बालविवाह झाला होता आणि मग ते त्या लखुजी जाधव त्यांचे वडील त्यांच्याकडे त्या राहिल्या. मी स्वतः विदर्भातली आहे त्याच्यामुळे बुलढाण्यामधलं सिंदखेड राजा हे आमच्यासाठी खूप म्हणजे आज विदर्भ आणि खानदेशाच्या बॉर्डरवरचं जे गाव आहे तिथे आता सिंदखेड राजा कडे मध्ये यांचा जिजाबाईंचा जन्म होणं आणि सिंदखेड राजाच्या जिल्ह्यात आहे आता बुलढाणा जिल्ह्यात. त्या बुलढाणा जिल्ह्यातच स्त्री पुरुष तुलना करत असा संपूर्ण निबंध लिहिणाऱ्या ताराबाई शिंदे या स्त्रीवादी निबंधकार त्यांचा जन्म होणं या खूप महत्वाच्या गोष्टी ऐतिहासिक नोंदी आहेत आणि ऐतिहासिक कायम इतिहासामध्ये या गोष्टी बोलल्या जाणार आहेत. या गोष्टी यांच्यासाठी जिजाबाई आणि ताराबाई या दोघींचा उल्लेख बुलढाणा म्हटल्याबरोबरच बुलढाण्याच्या केवळ सन्मानार्थ नाही तर बुलढाणा म्हटल्याबरोबर सगळ्या देशालाच नव्हे सगळ्या जगाला आठवेल की या बुलढाणा जिल्ह्याने 2 अतिशय दैदिप्यमान रत्न दिली. आता त्याच्यामध्ये महत्वाचं जी गोष्ट आहे ती म्हणजे जिजाऊंना आतापर्यंत कशा पद्धतीने दाखवण्यात आलं आणि जिजाऊंची ती प्रतिमा खूप सर्वात महत्वाची याच्याकरताही ठरते कारण या देशामध्ये भारत देशाला आपल्याकडे इतर देशांमध्ये पितृदेश म्हणजे असं म्हटलं जातं पितृभूमी अनेक देशांमध्ये काही देशांमध्ये फक्त मातृभूमी म्हटलं जातं आणि आपल्याकडे आपण मदरलँड अशी आपली संकल्पना आहे आणि या मदरलँड मध्ये आपण म्हणतो की भारत ही माझी म्हणजे भारत मातृभूमी आहे. तर मातृभूमी म्हणणाऱ्या आपल्या देशामध्ये स्त्रियांची जी मातृप्रधान व्यवस्था होती जी व्यवस्था गणराज्यांमध्ये पण होती आणि त्या सिंधू संस्कृतीच्या काळानंतर गणराज्य जेव्हा अस्तित्वात आले आणि मातृप्रधान व्यवस्थेमध्ये या सगळ्या राण्या होत्या त्या राण्या ज्या होत्या राज्य करत होत्या त्या राण्यांच्या संपूर्ण तुम्ही जर बघितलं तर त्यांचा सगळा जो आता आपल्या हातामध्ये लागणाऱ्या उत्खननातून जो इतिहास समोर येतोय तेव्हा ही जी मातृप्रधान संस्कृती होती त्या मातृप्रधान संस्कृतीने या देशाला एक वेगळं वळण लावलं आणि त्याच्यामुळे हा देश नावाचा देश आकाराला येईपर्यंत म्हणजे राष्ट्र किंवा एक राज्य स्टेट नावाचं ही जी संस्थात्मक अशा पद्धतीची निर्मिती होईपर्यंत मातृप्रधान आणि म्हणजे पुरुष प्रधान अशा पद्धतीची राज्य आपल्याला दिसून येतात आणि मातृप्रधान संस्कृती जी होती त्याच्यावर पुरुषांनी राज्य केलेलं असं आपल्याला दिसून येतं. आपल्या लक्षात असं येतं की ज्या आयांनी आपल्या मुलांना घडवण्यासाठी किंवा ज्या स्त्रियांचे पती दुसऱ्या राजाकडे किंवा बादशहाकडे नोकरीसाठी गेलेत किंवा ज्या स्त्रियांच्या राज्यावर आक्रमण झाली त्यावेळेला त्यांचा नवरा मरून गेला आहे किंवा मग सासरे जिवंत आहेत आणि मग सासऱ्यांनी तिला सती न जाऊ देता तिला त्या राज्याची राणी केली. अशा पद्धतीच्या वेगळ्या अतिशय म्हणजे युरोप अमेरिकेमध्ये वगैरे अमेरिकेचा तर इतिहास खूपच आता नवा आहे पण युरोपमध्ये वगैरे सुद्धा अशा गोष्टी नव्हत्या. राणी बनवण्याच्या साठीचा जो संपूर्णतः भाग होता तो अनुकूल होता कारण मातृप्रधान व्यवस्था आणि स्त्रिया राण्या आहेत हे स्वीकारलं जात होतं हे स्वीकारलं गेलं होतं आणि ज्या एकूण कथा आल्या त्याच्यामध्ये की एक राजा मग त्याला राण्या होत्या मग त्याच्यामध्ये आवडती नावडती असा तो काळ नव्हता. हा काळ होता एक राणी होती ती सक्षम राणी होती आणि तिच्या भावाकडे ती बरेच परगणे देत होती आणि त्या भावानी तिचा राज्यकारभार पाहिला अशा प्रकारच्या त्या सगळ्या हकीकती होत्या आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेगवेगळ्या राज्यांच्या राण्यांचं आपल्याकडे एक पूर्ण वेगळं लिखाण आज अस्तित्वात आहे.
या राण्यांच्या परंपरांमध्ये 16व्या शतकामध्ये आपल्याला राजमाता जिजाऊ दिसून येतात. ही राजमाता जिजाऊ त्यांना प्रेमाने आता आपण सगळेजण आऊ म्हणतो किंवा कोणी राष्ट्रमाता जिजाबाई म्हणतात. पण ही जी फुल्यांनी तिचं वर्णन करताना ज्या वेळेला म्हणजे त्या शिवाजीला लहान बाळ शिवाजीला पाळण्यामध्ये अंगाई गातात, तेव्हा त्यांनी त्याचं वर्णन केलंय जिजी. तर जिजाबाईचं जिजी इतकं सुंदर असं ते रूपांतर आहे ते. तर जिजा हे नाव होतं त्यांचं पाळण्यातलं. आणि त्याच्याबद्दलच्या पण लोकांना माहिती असणाऱ्या कथा अशा आहेत की त्यांना सगळे मोठे भाऊ होते आणि ज्या वेळेला जिजाबाईंचा जन्म झाला तेव्हा लखुजी जाधवांनी हत्तीवरून सगळ्यांना साखर वाटली. या देशामध्ये मुलींचा जन्म आज अगदी सगळ्या शूद्र अतिशूद्र सगळ्या जाती आहेत, जमाती आहेत, त्याच्यामध्ये मुलगी जन्माला आली तर अगदी ब्राह्मणवाद्यांप्रमाणे आणि ब्राह्मणांच्या घरामध्ये जसं पहिल्यांदा मुलींना जन्मच मुलींचा अशुभ मानला जात होता आणि ज्या मनुस्मृतीने लिहून ठेवलाय मुलींचा जन्म अशुभ, अशा प्रकारे लखुजी जाधवांचे विचार नव्हते. ज्या वेळेला मुलगी झाली त्यावेळेला मला मुलगी झाली असं सांगत त्यांनी साखर वाटली आहे. त्याच्यामुळे ही मुलगी आपल्या संपूर्ण घराण्याचं नाव रोशन करणार याची खात्री लखुजी जाधवांना होती. त्याच्यामुळे जिजाबाई ज्या वेळेला जिजाबाईंचं लग्न झालं आणि त्यावेळेला जिजाबाईंचे सासरे आणि लखुजी जाधव तर त्यांच्याकडे ते मनसबदारी जी होती ती त्यांच्याकडे होती भोसलेंकडे आणि मग त्यांनी तिच्याशी लग्न लावून दिलं. शहाजीशी लग्न झाल्यानंतर जिजाऊ जेव्हा इकडे आली त्याच्यानंतर आपल्याला माहितीये की काय इतिहास आहे. मी तुम्हाला हा जो इतिहास आहे हा सांगत असताना मुळामध्ये जो इतिहास श्रीमान योगीमध्ये लिहिला गेला, बमो पुरंदऱ्यांनी लिहिला किंवा जेम्स लेननी येऊन इथे जे प्रकार केले आणि त्यांनी ज्या प्रकाराने जिजाऊची बदनामी केली, हे जे इतिहास आहेत हे इतिहास आणि त्याच्यामध्ये विविध विशिष्ट पात्रांना खूप जास्त महत्व देऊन पूर्णपणे शिवाजीचा रोल एक गोब्राह्मण प्रतिपालक असा जो केला होता तसा आपल्याला जिजाऊच्या संपूर्ण वागण्यामध्ये शिवाजींना शिकवताना कधी दिसलं नाही. तिने नेहमी शिवाजीला सगळे सवंगडी सोबत तिच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये असं होतं की म्हणजे आज ज्या तुम्ही सगळेजण सोशॉलॉजी पॉलिटिकल सायन्स वगैरे सगळ्या वाचणारे लोक माझं भाषण ऐकत असाल तर तुम्हाला सांगते अकॅडमिकली ज्या पद्धतीने राष्ट्राची व्याख्या केली गेली आहे, राज्याची व्याख्या केली गेली आहे, ती व्याख्याच नव्हे तर त्याचं स्वप्न पडल्यानंतर त्याची रचना कशी होईल याच सगळा आराखडा करणारी पहिली स्त्री राजमाता जिजाऊ आहे महाराष्ट्रात. आणि त्याच्यामुळे आणि तिच्या काळामध्ये त्याच काळामध्ये अतिशय कर्तृत्ववान स्त्रिया कर्नाटकात पण होऊन गेल्या आहेत. गोंड राणी दुर्गावती पण त्याच सुमारासची आहे. तर तुम्हाला लक्षात असं येतं की फुलो जानो त्याच्यानंतरच्या आहेत सिद्धू कान्होच्या बहिणी दोघी आणि अशा पद्धतीने आदिवासी स्त्रिया पण राज्य आणि इंग्रजांशी लढणारी कमलापती पण आपल्याला नंतर दिसून येते. तर ह्या सगळ्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांचं वर्णन आपल्याला ऐकायला मिळतं, बघायला मिळतं. पण इतिहासामध्ये शिरायचं असेल तर राजमाता जिजाऊच्या काळामध्ये राणी अबक्का जी पोर्तुगीजांशी लढली ती आपल्याला कर्नाटकामध्ये दिसून येते. आपल्याला त्याच्यानंतरची सगळी जी नावं आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसून येतं की कित्तूर राणी चेन्नम्माचं नाव आपल्याला दिसून येतं. या राण्या स्वतंत्रपणे आपल्यावर आक्रमण झाल्यानंतर अतिशय व्यवस्थित रणनीती आखून त्यांनी आलेल्या लोकांना आलेले जे आक्रमण होते त्या आक्रमणांना पळवून लावलेलं आहे. आपली संसाधनं, आपली जंगलं, आपले डोंगर, आपल्या नद्या वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून राजमाता जिजाऊकडे बघताना आज आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. ते म्हणजे एकूण जर या देशामधल्या ज्या स्त्रीवादाचा पाया आपण म्हणतो तो जर मातृप्रधान समाजातून येतो तर त्याच्यामधली जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांमध्ये 16व्या शतकातलं उदाहरण आपण राजमाता जिजाऊचं म्हणू शकतो. आपल्याला लक्षात असं येतं की ज्या वेळेला फुले म्हणतात कुळवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा, तर कुळवाडी भूषण म्हणत ज्योतिबा त्याची पार्श्वभूमी पण सांगतात आणि जेव्हा ते पार्श्वभूमी सांगतात तेव्हा जिजाऊच्या तोंडी त्यांनी फार सुंदर अशा पद्धतीची अंगाई दिलेली आहे. तेव्हा ते शिवाजीचं वर्णन करताना शिवाजीचा पिता शहाजी पुत्र मालोजीचा असे तो डौल जहागिरीचा, त्यांच्याकडे जहागिरी होती आणि हा जे धाकटं बाळ आहे या धाकट्या बाळाच्या अंगावर काय काय लहान कुंची पैरण बिरडी बंद लावले आहेत
आणि हातापायांचे अंगठे चोखतोय, मुखामध्ये रोळतोय आणि पायी घुंगरू खुळखुळतोय. मारी लागोपाठ लाथा बुक्या आकाश शोभले, खेळण्यावर डोळे फिरविले. मजवर हा कसा खेळणा नाही आवडले, चिन्ह पाळणी दिसले. धन्य धन्य जिजाबाई तिने जो 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 केले, गातो गीत तिने केले, गातो गीत तिने केले. पोवाड्यामध्ये अंगाई अशा पद्धतीचं साहित्यातलं अतिशय वेगळा प्रकार फुल्यांनी अगदी सुरुवातीला मराठी साहित्यामध्ये खरं तर फक्त पोवाडा म्हणून याची नोंद आहे, पण त्याच्यामध्ये ही जी अंगाई आहे त्याच्यामध्ये ती म्हणते जो 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 बाळा जो 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 गाऊ जिजी 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 गाऊ. आणि चला वेरुळास जाऊ, दौलत बादा पाहू, मूळ बाबाजीस ध्याऊ, किती आनंदाने गाऊ. सरदारात उमराऊ, सोबतीस जाधवराऊ, पाटील होते गावोगाऊ. पुत्रावरी अति जीव, थोर विठोजी नाव घेऊ, सान मालोजी त्याचा भाऊ, दीपाबाई त्यास देऊ, छंदा जोगा गीती गाऊ. म्हणजे ती सांगतेय की काय काय आहे आणि ती वेरूळची आहे. वेरूळ मधलं दौलताबाद पाहायला जाऊया म्हणजे ती तिथूनच सांगते. ती जे सगळं ज्या पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये जेव्हा जेव्हा कुठली महामानव निर्माण झाले तेव्हा त्यांना फक्त रामायण महाभारत ऐकवलं असं सांगितलं जातं. तर अक्षरशः आजही लोकांच्या घरामध्ये रामायण महाभारत नाही आणि आपल्याकडे झालेल्या सगळ्या लोकांना त्याच्यातल्या कथा ऐकायला मिळतात आहे असं काही नाहीये. पण ती काय सांगते तर ती सांगते की बाळा हे बघ आपलं गाव बघू, आपल्या इथला दौलताबादचा किल्ला बघू, दौलताबादला जाऊया. आणि ती म्हणते मालोजी राजा तू बाबा आजा, यवनी काजा पाळील्या फौजा, लाविल्या ध्वजा मारिल्या मौजा, वेळेस मुक्का साधल्या बुक्का, विचारी पक्का जाधव पक्का. असा तो विचार आणि पक्का असलेला जो आहे तो तुझा आजा आहे. आणि ते म्हणते वडील बंधू जे आहेत संभाजी म्हणजे जिजाबाईला जी मुलं झाली त्याच्यामध्ये 2च मुलं जगली, त्याच्यामध्ये बाकीची अपत्य जगू शकली नाहीत. त्यावेळेला इन्फंट मॉर्टॅलिटीचा रेट खूप मोठा होता हे आपल्याला माहिती आहे. लहान वयामध्ये जी लग्न होतात त्याच्यामध्ये पहिली झालेली अपत्य पुष्कळ वेळा जगत नाहीत. जेव्हा त्या 29 वर्षाच्या 29-30च्या वेळेला आल्या त्यावेळेला त्यांना शिवाजी त्यांच्या पोटी जन्माला आले आणि त्याच्या आधी त्यांना संभाजी नावाचा मुलगा जो होता तो शिवाजीचा मोठा भाऊ होता आणि तो कसा काय शिवाजीचे लाड करतोय याचंही वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्यावेळची स्थिती सांगितलेली आहे. फुले म्हणतात त्यावेळची स्थिती कशी होती. त्यावेळची स्थिती अशी होती की या क्षेत्राचे धनी कोणी कोणी बुडविले, सांगते मुळी कसे झाले. क्षेत्रवासी म्हणून नाव क्षत्रिय धरले, क्षेत्री सुखी राहिले. हे बघा आपल्या हातामध्ये क्षेत्र होतं, पण या देशाचे या क्षेत्राचे क्षेत्रवासी असल्यामुळे आपण क्षत्रिय आहोत. अन्य देशीचे दंगेखोर हिमालयी आले आणि अन्य देशातून दंगेखोर हिमालयाच्या मागून तिथून आलेत म्हणजे आर्य आलेत आणि लपून राहिले. पाठी शत्रुभोवती झाडी किती उपाशी मेले आणि ते स्वतः गोमांस खात होते. ते गोमांस भाजून झाले, पाला फळे खात अखेर ताडपत्रा नेसले, झाडी उल्लंघून आले. आणि मग पानफळ खात खात गोमांस खात खात ते इकडे आलेत आणि मग ताडपत्री नेसून ते आपल्याकडे आले, झाडे उल्लंघून आले आणि लेखणीचा धड शिपाया सेनापती केले, मुख्य ब्रह्मा नेमले. बेफान क्षत्रिय होते, अचूक टोळ उतरले, कैदी सर्वास केले. ते त्यांनी टोळधाड केली आणि इथल्या क्षत्रियांना त्यांनी गुलाम बनवले. सर्व देशी चालत त्याचे गुलाम बनविले. डौलाने म्हणाले आम्हाला क्षुद्र आणि स्वतः मात्र नेहमी सर्वांच्या वरती सर्वोत्तम राहिले. असं मुख्य ब्रह्मराज झाला ज्याने कायदे केले, त्याचे पुढे भेद केले. ब्रह्मा मेल्यावर परशुराम पुण्य माजले, उरल्या क्षत्रिया पिढीले. महार मांग झाले किती देशोधडी केले, ब्राह्मण चिरंजीव झाले. देश निक्षत्रिय झाल्यामुळे यवना फावले, सर्वास त्याही पिडले. त्याच्यामुळे यवनांना का फावलं कारण या देशामध्ये ज्या पद्धतीने जसं आता आपण बघतोय की आता अदानी अंबानीच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये भराभर सगळीकडून इथून ते संपत्ती घेऊनच जातात आहे आणि सगळी संपत्ती लुटतात. आणि त्यावेळेला खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या नावाखाली आपल्या देशावर अनेक मोठं कर्ज होऊन आपण एक कर्जबाजारी देश झालोय. आपल्याला जसा मानवी विकासाचा निर्देशांक आपला खाली गेलाय, आपल्याला स्त्री पुरुष गुणोत्तराचा निर्देशांक खाली गेलाय, आपला क्राईम रेट NCRB सांगतं तसा खूप वाढलाय. तशाच प्रकारची परिस्थिती होती. सगळीकडे मारधाड, लोकांना हळूहळू असं करून एकीकडे एक समाज होता जो राजा राजवाड्यात राहत होता आणि दुसरा समाज जो होता तो संपूर्णतः त्यांना हातावर पोट होतं, शेती करत होता
सगळे वेगवेगळे व्यवसाय उत्पादन करत होता. पण अशा वेळेला या सर्वांना कोणी वालीच नव्हता. आणि वाली नव्हता आणि त्यावेळेला स्वराज्य नावाची संकल्पना नव्हती. म्हणजे स्वराज्य ही संकल्पना आणणारी आपल्या देशातली पहिली स्त्री राष्ट्रमाता जिजाबाई आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना राष्ट्र नावाची संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये रुजवणं हे आपल्याला दिसतं की जिजाऊनी केलंय. काय म्हणतात फुले, क्षेत्र क्षत्रियांचे घर तुझे पितृ महावीर, सुखा नसे त्यांच्या पार आल्या गेल्याचे माहेर. असं असं तुला घर मिळालेलं आहे. आणि कसं आहे हा महाराष्ट्र, शिखराकार डोंगर, नाना वल्ली तरुवर, दरी खोरी वाहे नीर, खळ खळे निरंतर, झाडा फुले झाला भार, सुगंधी वाहे लहर, पक्षी गाती सोळा स्वर, मंजुळ वाणी मनोहर, नदी नाले सरोवर, शोभे कमळांचा भार, भूमी अति काळसर, क्षेत्र देई पिका फार. आणि म्हणून धाव घेती दंगेखोर, तिला क्षत्रिय समार, दास केले निरंतर, ब्रह्म झाला मनी गार, लोभी मेले इथे फार, विधवा झाल्याबरोबर, उपाय नाही लाचार, स्त्रिया बंदी पाटावर, दुसरा झाला शिरजोर, परशा तोबा कठोर, मार त्याचा अनिवार्य केला क्षत्रिय संहार. आणि म्हणून परशुरामाने क्षत्रियांचा संहार करणं, सगळीकडे घरोघरी विधवा, कारण घरातले पुरुषच मारून टाकले. अशा पद्धतीच्या ज्या सगळ्या स्वाऱ्या आले सिंधू नदीवर, स्वाऱ्या केल्या वारंवार, गाते कटावात सार, लक्ष देई अर्थावार. अशा पद्धतीने ज्या पद्धतीने संपूर्ण समाज त्रासलाय, गांजलाय, अशा काळामध्ये जेव्हा वेगवेगळी आक्रमण यायला लागली, त्या काळामध्ये राजमाता जिजाऊ आपल्या मुलाला हे सगळं वातावरण सांगते आणि ती पूर्णपणे मुलाला तयार करते आणि सांगते की हे बघ, अशी जी सगळी स्थिती आहे, त्या स्थितीमध्ये तुला आता तोंड द्यावं लागणार आहे. आणि मग ते तोंड तुला कसं द्यावं लागणार आहे, तर हे बघ कुळवाडी भूषणा, तुला मी सांगते कसं. बेतमग केला कसं केलं, तर आता त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने मनावर घेतलं. आणि मग शिवाजी राजा जेव्हा व्हायला लागला तेव्हा त्यांनी कसं केलं, बेतमग केला लढण्याचा, दानाची मालुसरे बाजी पासल कराचा, स्नेह यशजी कंकाचा, मित्र आधी ठेवी जमाव केला मावळ्याचा, पुर करी हत्यारांचा, मोठ्या युक्तीने सर केला किल्ला तोरण्याचा. म्हणजे संपूर्णतः ज्या वेळेला शिवाजी छोटे आहेत, 14-15 वर्षाचे आहेत, त्यावेळेला ते गडावर जातात. त्यावेळेला ते शिवाजी जी आपल्याला मूर्ती बनवून ठेवलेली असते, आपल्याकडे काही विशिष्ट प्रकारचे हे झालेलं आहे की आपण एखाद्या महानायकाला, महामानवाला पाहतो तेव्हा त्यांची जी मुद्रा आहे तीच आपल्या डोक्यात असते आणि असं वाटतं की ते कायम उभेच होते किंवा ती कायम फक्त तिला उपदेशच करत होती. झाशीची राणी कायम फक्त लढायला याच्यावरच घोड्यावर स्वार होती. झलकारी बाई घोड्यावर स्वार होती आणि तिने पण मुलाला बांधलेलं होतं. अशा पद्धतीच्या आपल्याकडे प्रतिमा, एकदा मूर्त्या बनवून ठेवल्यामुळे आपल्याला वाटतं की मग गांधीजी फक्त काठी घेऊनच चालत होते. आपल्याला त्या माणसांचं माणूस पण सांगणारे पुतळे आपल्या देशात नाही. आपल्या देशामध्ये काही चांगले मूर्तिकार आहेत, शिल्पकार आहेत, पण त्यांनी अशा प्रकाराने जसं आपल्याला बुद्धाच्या विविध प्रकारच्या प्रतिमा दिसतात, तसं आपल्याला इथे आपल्या नंतरच्या काळामध्ये, म्हणजे जेव्हा 16व्या शतकानंतरच्या काळामध्ये आपल्याला अशा पद्धतीच्या प्रतिमा आणि अशा पद्धतीची शिल्पकला जरी असली तरी ती दिसलेली नाहीये. कारण अशी जी महामानवांची, महानायकांची शिल्प आहेत आणि ती तोडण्याचे पण खूप प्रयत्न झाले. आणि एवढंच नव्हे, जर त्यांची समाधी सुद्धा झाकून ठेवण्यात आली असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की या देशातल्या संपूर्ण पेशवाईंनी ज्यांना पेशवेपद सुद्धा भोसलेंनी दिलं, त्या पेशवाईंनी हळूहळू भोसल्यांचा इतिहास बंद करायचा प्रयत्न केला होता. त्याच्यामुळे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, आजच्या काळामध्ये खूपच महत्वाची गोष्ट आहे. जेवढे माझे मराठे बंधू भगिनी ऐकत असतील त्यांनी लक्षात घेणारी गोष्ट आहे की अशा वेळेला शिंदे पवारांनी फडणवीसांचा साथ द्यायची का, हा महत्वाचा प्रश्न आहे. अशा वेळेला, ज्या वेळेला स्वराज्य धोक्यात आहे, त्यावेळेला स्वराज्याच्या संदर्भामध्ये जेव्हा जिजाऊ आपल्याला इतक्या कणखर बाण्याने आपल्या मुलाला उभं करते आणि जेव्हा पूर्ण भारतामध्ये असं उदाहरण नाहीये, त्यावेळेला सगळ्या, मी तुम्हाला सांगितलं तसं राणी अबक्का तिकडे लढते आहे, कित्तूर राणी चेन्नम्माचा नंतर आपल्याला उल्लेख मी केलेलाच आहे. ह्या ज्या सगळ्या वेगवेगळ्या काळामधल्या पण सगळ्या राण्या ज्या आहेत, त्या राण्या त्या प्रकारे आपली आपली संस्थानं सांभाळतायत. पण इथे संस्थानच नाहीये, इथे संस्थान उभंच नाहीये. शहाजी
आधी पूर्ण निजामाकडे नोकरीला गेले आहेत आणि नंतर निजामाकडून ते आदिलशहाकडे आलेले आहेत. पण ती सगळे जे मोठे मोठे इथले सरदार होते ते सगळेजण यवनांच्या म्हणजे मुसलमान राजांच्या पदरी नोकरी करायला गेलेले आहेत. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रामधलं जे संकट आहे ते तिथे अशा पद्धतीचं एक असं राज्य की ज्या राज्याला आपण म्हणू की अरे हे सगळं पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठी मराठी लोकांसाठीचं राज्य आहे असं अस्तित्वात नव्हतं. तर त्याला निर्माण कर म्हणजे जे अस्तित्वात आहे ते वाचवणारी लढाई सुरू होत्या आपल्याला दिसतं. म्हणजे पोर्तुगीजांचं आक्रमण झालं तर जे अस्तित्वात आहे ते वाचवण्याचा प्रयत्न आहे. पण आपल्याला आपलं राज्य उभं करण्यासाठी इथले पण किल्ले सर करावे लागतील. एवढंच नव्हे तर इथली लूट करावी लागेल. म्हणजे त्यांनी कशा पद्धतीने जिजामाता या राजकीय दृष्ट्या आणि एक संपूर्णतः ज्याला आपण म्हणतो एखादं कॅम्पेन करायचं असेल किंवा एखादं आंदोलन करायचं असेल तर एक अभियान करावं लागतं. हे खूप मोठं असं राजकीय आंदोलन आहे. या राजकीय आंदोलनाचा छोटा छोटा नक्षा, छोटे छोटा आराखडा, छोट्या छोट्या कुठल्या ठिकाणी कुठे जायचं याची संपूर्ण जी तयारी करण्यात आली, ज्याची जी रणनीती आखण्यात आली, त्या रणनीतीमध्ये शिवाजींबरोबर सातत्याने जिजाऊ आहे. हे लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येतं की केवढं मोठं काम ही बाई करत होती. म्हणजे फक्त माता नाहीये ती, फक्त आई म्हणून नाही तर बऱ्याच आपण सगळ्या म्हणजे आम्ही सर्व बायका आया आहोत. आम्ही घडवताना एवढा विचार केला का की आपलं मूल असं असं होईल आणि मग असं करू. असं नाही. अगदी गांधीजींच्या आईनी सुद्धा विचारच नव्हता केला की हा महात्मा होईल. म्हणजे प्रत्येक आईनी त्यांना घडवलं असेल तरी तसं घडवणं आणि राजमाता त्यांना आपण याच्याकरता म्हणतो की एक पूर्णपणे राष्ट्र राज्य संकल्पना बिंबवणं. ती संकल्पना आपल्या देशामध्ये एका स्त्रीने दिलेली आहे शिवबाला, हे लक्षात घ्या. आणि ती शिवबाची आई होती आणि म्हणून तिचं वेगळं महत्व आज आपण लक्षात घेतलं पाहिजे. 1 जानेवारीच्या नंतर 3 जानेवारी येतो तेव्हा आपल्या देशामध्ये कुठेही स्त्री शिक्षण देणारी पहिली स्त्री उच्च जातीतली नव्हती. ती बहुजन जातीतली सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांच्या नावाने इतका आता सध्या कल्लोळ माजवलेला आहे. आणि त्याचे सगळे पुरावे जे आहेत, 5 पुरावे सापडले तरी होऊ शकतं. सरस्वतीचा एकही पुरावा नाही तरी ते मिथक घेऊन 2500 वर्ष आपण बसलेलो आहोत. पण आपली जे खरे पुरावे असताना सुद्धा ते पुरावे मिटवण्याचे प्रयत्न होत फातिमा शेख यांना पूर्णपणे बाजूला करणं. मुक्ता साळवेचा निबंध ज्या वेळेला पहिल्यांदा प्रसिद्ध झाला आणि सगळीकडे यायला लागला तेव्हा त्याच्यावर टीका करणं की हा नक्कीच ज्योतिराव फुल्यांनी लिहिला असेल. आता ताराबाई शिंदे राहायच्या बुलढाण्यात, त्या बुलढाण्यात सत्यशोधक समाजाचं काम त्यांचे वडील करायचे. ताराबाई शिंदेंनी जेव्हा स्त्री पुरुष तुलना हा निबंध लिहिला आणि त्यांना ती घटना महत्वाची घडली होती की एका विधवा बाईवर ज्या पद्धतीचे आरोप लावण्यात आले आणि तिला दिवस गेलेत म्हणून तिच्यावर आरोप लावून तिची बदनामी करण्यात आली होती. त्यावेळेला तिचा खटला चालला होता आणि त्याच वेळेला रखमाबाईंचा पण एकीकडे खटला चालला होता की माझं लग्न लहानपणी झालं आणि मी माझ्या नवऱ्याला ओळखत नाही, मला आता तिथे परत जायचं नाही असं ठामपणे सांगणाऱ्या या सगळ्या बहुजन समाजातल्या स्त्रिया होत्या ज्या ठामपणे लढत होत्या आणि त्या आपल्या स्वतःच्या हक्कांसाठी लढल्या. एवढंच नव्हे तर संपूर्ण देशातल्या स्त्रियांसाठी लढल्या. राजमाता जिजाऊचं म्हणजे जसं सावित्रीबाईंचं संपूर्ण कर्तृत्व, फातिमा शेख, ताराबाई शिंदे, डॉक्टर रखमाबाई यांचं कर्तृत्व आपण इतिहासामध्ये कधी विसरूच शकणार नाही. तसं राजमाता जिजाऊ 16व्या शतकामधलं हे कर्तृत्व आहे त्यांचं की त्यांनी फक्त आपल्या मुलाला हिंदवी स्वराज्य नाही दिलं तर त्याच्याकरता संपूर्ण सर्व 18 पगड जाती ज्या पूर्णपणे मनुस्मृतींनी आणि ब्राह्मणवादानी तयार केलेल्या होत्या त्या सर्व जातींमधल्या शूद्रातील शूद्रांना एकत्र आणणं. एवढंच नव्हे तर जे राजे किंवा जे अमानुष पद्धतीने जे सम्राट होते आणि ते अत्याचार करत होते त्यांच्या विरोधात इथले जे मुस्लिम झाले होते आणि त्यांना करण्यात आलं होतं किंवा जे मुस्लिम स्वतः स्वेच्छेने झाले होते त्या मुस्लिम बांधवांचा पूर्णपणे पुरेपूर उपयोग शिवाजी महाराजांनी आपल्या साम्राज्यामध्ये जेव्हा साम्राज्य स्थापन करायच्या आधी, संपूर्ण शिवाजीने हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याआधी आपल्या सोबत त्यांना घेतलेलं आपल्याला दिसतं. त्याचे काही उल्लेख या पोवाड्यात, आज मी पोवाडा घेऊन तुमच्याशी बोलते, एरवी मी बाकीच्याही गोष्टी घेऊन बोलणार आहे. पण निघालीच आहे गोष्ट तर मी सांगते की आता मी या निमित्ताने अनेकांचे संदर्भ बघितले,
अनेकांचे व्हिडिओ बघितले. त्याच्यातले काही महत्वाचे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. एक वैशाली डोळस यांचं खूप सुंदर भाषण 12 जानेवारी राजमाता जिजाऊंच्या संदर्भात आहे. तो नक्की तुम्ही बघा. तुम्ही प्रतिमा परदेशींनी राजमाता जिजाऊवर जी मांडणी केली आहे ती बघा. आता नुकतंच संग्राम पाटील यांनी म्हणजे मागच्या वर्षी जे आहे प्रकाश पवार यांचं जे पुस्तक आलं त्याच्यावर ते बोलले आहेत आणि प्रकाश पवारांचं जे पुस्तक आहे ते सगळ्यांनीच विकत घेण्यासारखं आहे. माझ्याजवळ ते अजून पुस्तक आलं नाही, पण मी त्यांचं पूर्ण भाषण ऐकल्यानंतर तुमच्यासाठी काही मुद्दे काढलेले आहेत की त्यावेळेला म्हणजे पूर्ण महात्मा फुल्यांचा पोवाडा, मामा परमानंदांचं शिवभारत, संभाजीराजांचं बुद्धभूषण, कवी जयराम राधा माधव विलास चंपू जे त्यांचं होतं संस्कृत मधलं ते, आणि शहाजी राजांच्या समकालीन जे जे साहित्य होतं त्या साहित्याचा आधार घेत आणि रानडेंनी जे वारकरी चळवळीचा प्रभाव आणि सामाजिक न्यायाची संकल्पना मांडली होती ती, महात्मा फुलेंची सामाजिक न्यायाची संकल्पना म्हणजे रानडेंच्या खूप आधी मांडलेली, रानडे त्यांच्यापेक्षा 23 ते 25 वर्षांनी लहान होते. राजाराम शास्त्री भागवतांनी छोटा शिवबा ते शिवराय असं जे त्यांनी लिहिलं आणि त्यांनी लिहिलं की छोटा शिवबा ते शिवराय असा पूर्ण शिवबाचा शिवराया करेपर्यंतच जे जिजाबाईंनी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे, जो योगदान दिलेलं आहे त्याच्याबद्दल, आणि जाधव भोसले निंबाळकरांच्या बद्दल स्वतः जिजाऊ जे जे काही त्या काळामध्ये म्हणत होत्या आणि त्यांनी स्वतःचं राज्य आपण का निर्माण होऊ नये असा जो सल्ला दिला त्याच्याबद्दलचं हे पुस्तक अतिशय महत्वाचं पुस्तक आहे. ते पण तुम्ही वाचा. आता मुळामध्ये प्रश्न असा आहे की चला वेरुळाचं जाऊ, दौलत बादा पाहू, मुळ बाबाजीचं द्याऊ, किती आनंदाने गाऊ असं ती लहान बाळाला म्हणते आणि त्याच वेळेला ती वेगवेगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकते आणि आपल्या लक्षात असं येतं की जिजाऊनी केलेलं काम आणि शिवाजींनी केलेलं काम हे तिन्ही सांगितलेल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या आधारावर आपल्याला बघता येतं. ती म्हणते की कसं की एकीकडे जहागीराचा पैसा जेव्हा तुम्ही तोरण्याचा किल्ला शिवाजीराजांनी सर केला आणि जेव्हा तुम्ही रोबला झेंडा हिंदूंचा राजगड नवा बांधला उंच डोंगराचा, आता हा इथला जो हिंदू आहे हा शूद्र अतिशूद्र मावळे ज्या हिंदूला इथल्या संपूर्ण पुण्याच्या आणि वाईच्या वगैरे ब्राह्मणांनी राज्याभिषेक नाकारला आणि त्याला शूद्र म्हटलं, तो मात्र स्वतःला हिंदू म्हणत होता. म्हणजे तो हिंदू असणं आणि हे हिंदू असणं याच्यामधला फरक जमीन अस्मानाचा आपल्याला त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या पूर्ण इतिहासातून आपल्या लक्षात येतं किंवा आज्ञापत्र जे आहे शिवाजीचं त्याच्यामधून आपल्याला लक्षात येऊ शकतं. आता काय झालं, राजगड नवा बांधला उंच डोंगराचा, भ्याला मनी विजापुराचा, दुसरा भ्याला मेला बेत नव्हता पूर्वीचा, पण कोण भ्यायला दुसरा, तो दादोजी कोंडदेवाचा. आता हा जो पवाडा आहे तो पवाडा मी गातोय तो कुळवाडी भूषण पवाडा गातोय, म्हणजे दादोजी कोंडदेव सुद्धा घाबरला असं त्यांनी लिहिलेलं आहे. जहागीरेचा पैसा सारा लावी खर्चासं, चाकरी ठेवी लोकासं, थापक देऊन हाती घेई चाकण किल्ल्यासं. आणि मुख्य कोणाला केले, मुख्य केले फिरंगोजीला मुख्य केलं शिवाजींनी. मग त्यांनी पुढे काय केलं तर त्यांनी जो गनिमी कावा केला त्याच्यामध्ये गाव इनाम देऊन सगळ्यांना चाकरीला ठेवलं आणि न्याय करून कोणालाही ज्या लोकांनी कधीही वाईट कृत्य केलं नाही आणि ते आपल्या बरोबर प्रामाणिक राहिले त्यांना त्यांनी न्याय दिला, त्यांना कधी कैद केलं नाही. जेव्हा त्यांनी आणि मुसलमानांना लाच देऊन कोंढाणा एकीकडे घेतला, 300 घोड्यांची करामत रात्री केली आणि त्याला सिंहगड असं ते नाव दिलं. म्हणजे हे पण आपल्याला तानाजी मालुसरेची एकीकडे गोष्ट माहितीये, पण दुसरीकडे आपल्याला हेही दिसतं. राजमाची लुळगडी लढे घेई तिकोण्यास, बाकी 4 किल्ल्यास, मावळ्यास धाडी कोकणी, गाव लुटायास धूर्त योजी फितुरास, सन्मान कैद्या देई पाठवी विजापुरास, मुलान्या सुभेदारास, विजापुरी मुसलमाना झाला बहुत्रास, योजना केली कपटास, कर्नाटकी पत्र पाठवी बाजी घोरपड्यास, कैद तुम्ही करा शहाजीस. त्यांनी अशा पद्धतीने बाजी घोरपडेला पत्र पाठवलं. त्यांनी निजामानी विजापूर आदिलशहानी आणि त्याला तुम्ही अटक करा सांगितलं. ज्या वेळेला हे सगळं घडत होतं त्यावेळेला इकडे गनिमी कावा चालला होता, पण सेठ शहाजीला कैद करून जेव्हा विजापुरात आणलं असं हे कळलं तेव्हा तिथल्या मुस्लिम शहाला एकदम आनंद झाला. आता शहा निघाल्यानंतर शहाजी हे नाव मुस्लिम याच्यातून येतं, मुस्लिम पिराच्या ह्याच्यावर ठेवलेलं.
तर त्यावेळेला अशा पद्धतीने हिंदू मुस्लिम वगैरे असं काही भेद न करता पण नावं ठेवली जात होती. आणि शिवाजीच्या वडिलांचं नाव शहाजीराजे होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्या वेळेला शहाजीला पीडा दिली हे असं कळलं शिवाजीला, तेव्हा शिवाजी मनामध्ये त्याला खूप त्रास झाला. तो ती बातमी ऐकून तो घाबरला. तो म्हणाला, आता पिता भक्ती मनी लागला शरण जाण्याचं. आणि त्यांनी त्याला वाटलं आता आपल्याला शरण गेलं पाहिजे. मग शिवाजीने काय केलं, शिवाजी फक्त जिजाबाईंचाच सल्ला नव्हते घेत, शिवाजी सईबाईंचाही सल्ला घेत होते. शिवाजींच्या ज्या पहिल्या पत्नी होत्या, साजे नाव सईबाई, स्त्री सुचवी पतीस, ताळात आणली दुश्मनास, स्त्रीची सूचना सत्य भासली, लिहिले पत्रास, पाठवी दिल्ली मोगलास, चाकर झालं तुमचा आता येतो चाकरीस, सोडवा माझ्या पित्यास. आणि मग आपल्याला माहितीये पुढचा इतिहास, खूप मोठ्या याच्यामध्ये लिहिलं गेलं, नाटकं लिहिली गेली. आग्र्याहून सुटका हा आपल्यासाठी अतिशय मोठा रंगभूमीचाही विषय ठरला, सिनेमाचा विषय ठरला. असं सगळं झालं. शिवबांचं पूर्ण चरित्र जितकं रंजक आहे तितकंच जिजाऊचं आहे. कारण आपल्या लक्षात असं येतं की जेव्हा जिजाऊ लग्न झाल्यानंतर शहाजींबरोबर राहायला लागल्या आणि त्याच्यानंतर त्यांना जी अपत्य झाली, त्या जेव्हा शहाजींबरोबर निजाम शाहीमध्ये असताना तिथे होत्या, त्यावेळेला जेव्हा शिवाजी व्हायचा होता, तेव्हा शिवाजी बाळ होण्याच्या आधी जेव्हा जिजाऊ इथे आल्या तेव्हा त्यांना जे परगणे देण्यात आले, ते परगणे आपण आता कसे विकसित करायचे याचे ते स्वप्न. आणि त्यावेळेला त्या समकालीन काळामधल्या, आता मला वाटतं की त्यांना दिसत असणार, कर्नाटकात त्या गेल्या असताना त्यांना दिसत असणार, की विजापुरात गेल्या असताना त्यांना दिसत असणार, हे कशा पद्धतीने इथे स्त्रियांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपलं राज्य केलेलं आहे आणि तिथली जंगलं आणि हे सगळं पोर्तुगीजांपासून लढण्यासाठी त्यांनी कशी तयारी केली आहे. म्हणजे आणि त्यावेळेला काही ट्रेन नव्हत्या, त्यावेळेला काही बसेस नव्हत्या, त्यावेळेला अर्ध पायी चालावं लागायचं, अर्ध कधी घोड्यांवरून चालावं लागायचं, कधी तुम्हाला मैलोन मैल डोंगर पार करावे लागत होते. त्याच्यामुळे आपण एक फक्त बसवून ठेवलेलं आहे, एका सिंहासनावर बसलेल्या शिवाजीच्या शेजारी बसलेल्या जिजाऊ तरी दिसतात, किंवा छोटे शिवबा दिसतात आणि त्यांना फक्त त्या काहीतरी हाताने दाखवतायत असं दिसतात. आपल्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की ज्या वेळेला त्या शहाजींकडून आल्यात आणि गरोदर आहेत, त्यावेळेला ते जेव्हा त्या इथे परत येतात तेव्हा त्यांनी किती प्रवास केला असेल. आज आपण नुसतं इथून आपल्याला जायचं असेल विजापूरला तरी सोलापूर मार्गेही जायचं असेल तर पुण्यावरून निघायचं असेल तरी आपल्याला किती वेळ लागतो. आणि आपण तिथे पोहोचून पुन्हा हैदराबाद सारख्या ठिकाणी जाणं सोलापूरहून पण किती वेळ लागतो गाडीने सुद्धा. तर त्यावेळेला त्यांनी कसा डोंगर दऱ्यातून प्रवास केला असेल, कसे मार्ग काढले असतील, स्वतः त्यांना पूर्णपणे दांडपट्टा येत होता, त्यांना घुडसवारी येत होती. एवढंच नव्हे तर आपल्या लक्षात असं येतं की ह्या काळातल्या ते 19व्या शतकातल्या ताराबाई शिंदेपर्यंत बुलढाण्यामधल्या ज्या बायका आहेत, ज्या स्त्रिया आहेत, त्या घोडसवारी करत होत्या. ताराबाई शिंदेच्या बद्दलही उल्लेख असा आहे की त्यांचे वडील पत्र देत असत, म्हणजे पोस्टमन काम होतं त्यांचं. तर त्या अनेकांना पत्र देण्यासाठी आपल्या वडिलांबरोबर घोड्यावर जात असत आणि स्वतः एकट्या राहत असताना त्या संपूर्णतः घोडसवारी करत आपल्या शेत सांभाळणं आणि शेतीचा सगळा परिसर फिरून येत. तर अशा पद्धतीने आपल्या लक्षात असं येतं की जर 19व्या शतकापर्यंत आपल्याला असं दिसतं, तर आपण जो एक असा विचार करून ठेवलाय की शूद्र अतिशूद्र जी स्त्री होती ती फक्त पडद्यात बंद होती, तसं नाही. ती तिच्या हाताला काम, म्हणजे ती खूप दुष्काळाचे फेरे पडत होते, कधी ओला दुष्काळ येत होता, ती दिवस रात्र राबणारी कष्टकरी अशी उत्पादन करणारी लोहार सुतार चांभार महार मांग पूर्ण आपण बघू की शिंपी वेगवेगळ्या उत्पादनामध्ये अशा पद्धतीने लागणाऱ्या कधी शेती करत, कधी पानं फुलं कशा कशाची शेती करत करत तांदूळ त्यावेळेला गहू नावाचा प्रकार नव्हता, हेही मी तुम्हाला सांगते. ज्वारी जोंधळे असं सगळं पिकवत होत्या. आणि शेतीमध्ये राबत सर्वात पहिले उत्पन्न जे येत होतं ते शेतीचं होतं. एकीकडे सरंजामशाही होती, हे खरं होतं. दुसरीकडे स्त्रिया, आपल्याला लक्षात असं येतं की त्यांच्याबद्दल खूप जास्त लिहून ठेवलेलं आहे की उच्चवर्णीय स्त्रियांना ज्या पद्धतीने त्रास दिला जायचा. मग लक्षात असं येतं की ह्या ज्या सगळ्या सरंजामी घरामधल्या स्त्रिया होत्या, एकीकडे त्या पडद्यात होत्या असं आपल्याला दिसतं. मग त्यावेळेला पडदा वगैरे ही सगळी सिस्टीम नाकारून जेव्हा जिजाबाई समोर येते, तेव्हा हे किती मोठे दैदिप्यमान प्रकरण आहे की काहीही त्याचा मुलाहिजा न ठेवता संपूर्णतः राजमाता जिजाऊ ठामपणे उभ्या राहतात आणि
आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपल्याला त्या स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागेल आणि आपण एक स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी, आपलं स्वराज्य निर्माण करण्यासाठीचं स्वप्न आपल्या मुलाला देतोय, म्हणजे आपल्याला त्याच्याबरोबर सातत्याने राहावं लागेल असं त्या म्हणतात. याचं वर्णन करताना एकीकडे खूप आपल्याला माहितीये की वारकऱ्यांच्या एका गाण्याच्या चालीवर हा कुळवाडी भूषण पोवाड्यामधला एक भाग लिहिलेला आहे. शिवाचा गजर जय नामाचा झेंडा रोविला, क्षेत्र्याचा मेळा मावळ्याचा शिकार खेळला, माते पायी ठेवी डोळी, गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा, आलावला घेई आवडता होतो जिजीचा, पोवाडा गातो शिवाजीचा. तर जिजीचा आवडता कसा झाला, कारण शिवाजींनी इतकं सगळं काम आपल्या 14व्या-15व्या वर्षापासून आपल्या सवंगड्यांसोबत जाऊन केलं. लढे रांगणी विशाल गडी घेई पन्हाळ्याचं, केले मग सुरू खंडणीचं, रुस्तुल जमाना आज्ञा झाली विजापुराचं, नेमिला कोल्हापुराचं, स्वार 3000 घेई थोड्या पायदळाचं, आला थेट पन्हाळ्याचं, मारदेत शिवाजी पिटी कृष्णा पहिलं तडीचं, अति जेर केले त्याग, खंडणी घेत गेला भिडला विजापुराचं, परत मग आला गडाचं, राजापुर दाभोळ लुटी भरी खजिन्याचं, मात गेली विजापुराचं, आणि मग सिद्धी जोहारच्या फौजा ज्या आहेत त्या दिमती सावंत सिंधी कुमकेस बंदोबस्त करी शिवाजी राही पन्हाळ्यास, आणि करी मग जमा बेगमीस. जी बेगमी जमा झाली आहे, बेगमी म्हणजे आपण म्हणतो की बेगमी करणं, महसूल गोळा करायचा, वारंवार छापे घाली लुटी भीती मुलखास, केले महाग दाण्यास, असं एकीकडे जो माणूस जो एकीकडे यवनांचं राज्य आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा हे सगळं घडायला लागलं तेव्हा मग त्यांनी चिडून शिवाजीला कोंडले, गडी फौजेस 4 मास लोटले शिवाजी. त्या वेढ्याला आता मग काय करायचं, आता हा एवढा मोठा वेढा पडला आणि मग कोकणामध्ये सिद्धी झोडी रघुनाथाचा उपद्रव झाला रयतेस. मग त्यावेळेला सिद्धी जोहराला निरोप पाठवला आणि मग भेटायला गेला आणि सिद्धीशी लाडी गोडी मध्ये मान डुकलीस गेला, थाप देऊन गड्यास, सिद्ध्यापोटी खुशाली जाई झोपी सावकाश, घय घय झाली जप्तीस. आणि मग कळलंच नाही की कसा काय, पण तो शिवाजी दिला पळवून पाठी रात्रीस, कसं विले मुसलमानास, सिद्धी सकाळी खाई मनी लाडू चुरमुऱ्यास, स्वार दळ लावी पाठीस, चढत होता खिंड शिवाजी गाठले त्यास, बंदुका लावी छातीस, बाजी प्रभू मुख्य केला ठेवी मावळ्यास, एकटा गेला रांगण्यास, स्वस्वामीला वेळ दिला बाजी भिडला शत्रूस, हरवी नित्य मोगलास, 2 प्रहर लढे वाट दिली नाही त्यास, धन्य त्याच्या दातीस. मोठी मोगल फौज दाखल झाली, साह्यास खवळला बाजी युद्धास, अर्धे लोक उरले सरला नाही पावलास, पडला प्रभू भूमीस. तर तो शिवाजी जो आहे तो सुखी पोहोचला की नाही हे कान त्याचे ऐकत असताना त्याचं एक अतिशय सुंदर वर्णन आपल्याला ह्याच्यामध्ये पोवाड्यामध्ये दिसतं. आणि तुम्हाला लक्षात असं येतं की या संपूर्ण पोवाड्यामध्ये ज्या वेळेला शिवाजी आपलं राज्य मिळवण्यासाठी असे वेगवेगळे सरदार त्यांनी नेमले, ज्यांनी त्यांच्यासाठी प्राण दिले, ज्यांनी त्यांच्यासाठी स्वराज्यासाठी, त्या सगळ्यांचा उल्लेख खूप जातीने स्वतः शिवाजी पण करतात. आणि ज्यावेळेला त्यांनी आज्ञापत्र लिहिलंय तेव्हा पण आज्ञापत्रामध्ये ते संपूर्णतः आपण जे काही सगळं कमवलेलं आहे त्या संपूर्ण राज्याच्या ज्या सीमा आहेत ते सगळे परगणे कसे असतील, ज्यांनी त्या पद्धतीने काम कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी शिवाजीला शिकवण्यामध्ये, की जंगल राखण्यापासून, त्याच्या हद्दी हे करण्यापासून, त्या स्वराज्याची संकल्पना मांडण्यापासून ह्या गोष्टी शिकवण्यामध्ये सातत्याने या रणनीतीमध्ये आपल्याला असं दिसतं की म्हणजे जेव्हा त्यांच्या स्वारी होत होत्या, जेव्हा शिवाजी स्वारीवर जात होते, शहाजी तर इथे नव्हतेच, त्यावेळेला जिजाऊ एकट्या होत्या, त्यावेळेला जिजाऊ संपूर्ण राज्य सांभाळत होत्या हे लक्षात घेण्यासारखे. मग जसं आपण अहिल्याबाई होळकरांच्या बद्दल बघतो आणि मग संपूर्ण राज्याचा महसूल गोळा करण्यापासून संपूर्ण राज्यामध्ये लोकांना जे गरीब आहेत त्यांच्याकडून सारा न घेता, त्यांच्याकडून कुठलंही टॅक्स किंवा कर वसुली न करता त्यांना व्यवस्थित अन्नधान्य मिळेल आणि ते रयत कशी खुश राहील याच्या संदर्भातलं काम आपल्याला जिजाऊंनी केलेलं दिसतं. एवढंच कारण त्या काळामध्ये आपल्याला असं दिसतच नाही की जेव्हा शिवाजी इथे नाहीयेत तेव्हा रयतींनी बंड केलेलं नाही. जिजाऊंच्या राज्यामध्ये सुद्धा जिजाऊंनी राज्यकारभार त्यावेळेला संपूर्ण केलाय आणि
त्या काळामध्ये जिजाऊ संपूर्णपणे रयतेला खुश ठेवतात हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. आणि म्हणून मग आता ज्या वेळेला जिजाबाईंना जेव्हा कळलं, जिजाबाई आतमध्ये दुःखी पण होत्या, कारण शहाजी तिकडे होते, शहाजींनी दुसरं लग्न केलेलं होतं, त्या इकडे होत्या, पुण्यात होत्या. आणि पुण्यामध्ये जेव्हा त्या राहत होत्या त्यावेळेला त्यांनी तिकडे लाल महाल पण बांधला. आणि त्यांनी ज्या पद्धतीने संपूर्णतः शहराला एक वेगळं रूप दिलं. आणि त्यावेळेला यवनांनी असं केलं होतं की तिथे काही जागा जी आहे ती त्या जागेवर संपूर्णतः एक अशी जागा की इथे आता कोणी पेरू शकत नाही, अशा पद्धतीने भूतबाधा होईल, इथे काहीच करू नका, अशा पद्धतीने लोकांच्या मनामध्ये भीती, जसं आजकाल आपण बघतो अंधश्रद्धा आणि अंधभक्तीचा असा पूर आलाय, तसा त्यांनी त्यावेळेला केला होता. त्यावेळेला अशा अंधश्रद्धेला पुराला, या अंधभक्तीच्या पुराला जिजाबाईंनी फाट्यावर मारलं. आणि जिजाबाईंनी संपूर्णतः हातामध्ये सूत्र घेतली, आणि जी हातात सूत्र घेतली आणि तेव्हा त्यांनी पुण्यामध्ये अशा पद्धतीने स्वतः एक वाडा बांधून तिथे राहणं सुरू केलं. आणि स्वतः तिथे महत्वाचं म्हणजे संपूर्णतः राज्याला दिशा मिळेल अशा प्रकारचं काम त्यांनी तिथे सुरू केलेलं आपल्याला दिसून येतं. एकीकडे मला खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती ती म्हणजे जेव्हा सुरत शिवाजीने लुटली त्याच वेळेचा तो भाग आहे की राजापुरी जाई शिवाजी जमवी फौजेस दावी भय पोर्तुगीजास दाखवायचं, पोर्चुगॅस सर्व तयारी केली, निघाला नाशिक तीर्थास, मुलं कशी दिली सर्वास, मध्यरात्री घेई बरोबर थोड्या सारास, दाखल झाला सुरतेस, यथा सांग 6 दिवस लुटी शहरास. 6 दिवस त्यांनी सुरत लुटली. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात असं येईल की बंगालच्या इतिहासामध्ये वगैरे शिवाजींचं वर्णन बंडखोर, लुटेरा असं पण केलेलं आपल्याला त्या काळामध्ये दिसतं. आणि तिथूनच त्याच वेळेला नेमका तिथेच सुरतमध्ये होते शिवाजी, आणि त्यावेळेला वेगनूरहून पत्र आलं, ते देई वाचावयास आपणास बसे ऐकायस, शिपायाचे बच्चे शहाजी गेले होते शिकारीस, लागले हरणा पाठीस, घोड्या खेच लागे उभयता, आले जमिनीस, शहाजी मुकला प्राणास, पती कैलासा गेले कळले जिजाबाईस, पार मग नाही दुःखास, भूमी धडपडे बसे रडून गाई गुणास, घेई पुढे शिवाजीस. तिला आपल्या पतीचं कर्तृत्व त्यांनी ज्या ज्या पद्धतीने जेव्हा ते निजामशाहीत होते, नंतर ते आदिलशाहीत आले, तेव्हा त्यांनी ते जे कर्तृत्व गाजवलं त्यांचं सगळं जे वर्णन आहे ती शिवाजीला ऐकवत होती. आणि आता तर त्या संपूर्णच एकट्या झाल्या होत्या, पण कुठेही आपल्याला अगदी इतिहासात सुद्धा असा उल्लेख दिसतच नाही की जिजाऊनी सती जाण्याची तयारी केली, मग त्या सती जाण्याच्या या संपूर्ण प्रथेच्या विरोधात होत्या. त्याच्यामुळे सती प्रथा बंद करणं वगैरे हे 18व्या शतकात आलंय, 16व्या शतकामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला अहिल्याबाई होळकरांचंही दिसतं 17व्या शतकामध्ये. आपल्याला असं दिसून येतं की ह्या ज्या स्त्रिया झाल्या आहेत या राण्यांनी नवरा गेल्यानंतर सती जाण्याचं नाकारलं आणि राज्य हातात घेतलं. राज्य हातात घेऊन स्वराज्य काय असतं हे दाखवून देणाऱ्या या महाराण्या आहेत. आणि या महाराण्यांनी आज ज्या पद्धतीने, म्हणून आपण त्यांना सगळ्या देशाची माता म्हणतो. म्हणजे जसं सावित्रीला आपण सावित्री माई म्हणायला लागलोय, आपण म्हणतो की ही सावित्री आई आहे, तसं आपण सगळेच जण जिजाबाईंना जिजाऊ म्हणतो. तर जिजाबाईची जिजाऊ होईपर्यंतचा जो संपूर्ण प्रवास आहे, तो प्रवास जर आपल्याला बघायचा असेल तर तो प्रवास बघताना आपल्याला शिवाजीचा पण प्रवास बघावा लागतो. याचं कारण असं की ज्या वेळेला शिवाजींचा राज्याभिषेक झाला आणि ज्या वेळेला नाकारलं गेलं ब्राह्मणांकडून की आम्ही राज्याभिषेक करणार नाही, इथले सगळे भट ब्राह्मणांनी पूर्ण एकी करून सांगितलं की आम्ही शूद्राला राज्याभिषेक करणार नाही, त्यावेळेला जिजामाता खवळून उठली आणि म्हणाली की माझ्या मुलाचा असा कसा राज्याभिषेक होणार नाही. आणि तिने त्यावेळेला राज्याभिषेक होण्यासाठी पावलं उचलली. आणि ती पावलं उचलताना ती म्हणाली की काशीच्या गागाभट्टाला पत्र लिहिलं पाहिजे. आणि काशीवरून जेव्हा गागाभट्ट आले आणि शिवाजीचा राज्याभिषेक झाला, त्याच्यानंतर राज्याभिषेक झाल्यानंतरच्या 12 दिवसांनीच जिजाऊंनी आपला श्वास सोडला. म्हणजे त्यांचं संपूर्ण जीवन हे म्हणजे आपला मुलगा आहे म्हणून मग त्यांनी संभाजीचंही केलं असतं, पण आपल्या या मुलाचं कर्तृत्व त्यांना दिसत होतं. त्यांना जो पहिला मुलगा होता संभाजी, तो गेला आणि त्याच्यानंतर शिवाजीचा मुलगा संभाजी सांभाळणं इथपासून ते बाकीच्या सुनांना सांभाळणं, त्या सुनांना व्यवस्थितपणे वेगवेगळे परगणे देणं, तिथे तिथे त्यांना त्या त्या ठिकाणी कामाला लावणं, हे सगळं काम. आणि प्रत्येक सरदार
सरदाराला आणि प्रत्येक ज्याला ज्याला इनाम दिलेली जमीन आहे त्या सगळ्या ठिकाणी व्यवस्थित जाणं, ते महसूल घेतायत की नाही हे बघणं, रयतेचा संपूर्ण कारभार बघण्यासाठीच्या सगळ्या हिशेब वह्या व्यवस्थित ठेवणं आणि ह्या सगळ्या गोष्टी ठेवत असताना आपल्या कुठल्याही सरहद्दीवर कोणाचं आक्रमण झालं नाही ना याची पूर्ण शहानिशा करणं, या सगळ्या गोष्टी जिजाऊ करत होत्या. आणि म्हणून एखादी राणी जेव्हा राणी होते तेव्हा तिच्याजवळ कुठले कुठले खाते होते वगैरे असं आपण बघतो. पण या देशामधल्या राण्यांनी संपूर्णतः अतिशय विचक्षण पद्धतीने अतिशय त्याच्यासाठी जी धूर्तता लागते ती धूर्तता आपण ठेवू, पण तरीही मानवीयता न सोडता ज्या ज्या राण्यांचा आपल्या डोळ्यासमोर आदर्श आहे त्या राण्यांमध्ये आपल्याला जिजाऊ खूप म्हणजे तिचं कर्तृत्व खूप महत्वाचं ठरतं. ती फक्त कर्तृत्वान नाहीये, तर तिने या देशाला पहिल्यांदा हिंदवी स्वराज्य नावाचा शब्द दिलाय. तिने स्वराज्य नावाची संकल्पना दिली, ज्या स्वराज्यमधून आपण इंग्रजांच्या काळामध्ये स्वदेशीपर्यंत पोहोचलो आणि माझा देश नावाची संकल्पना आली. आणि राज्य फक्त एकच नाही, तेव्हा ते महाराष्ट्र असं महाराष्ट्र मराठ्यांचं राज्य, महाअरी ज्यांना म्हटलं जात होतं, त्या महाअरी म्हणजे जे मोठे शत्रू मानले जात होते, परशुरामाने मानले होते, त्या महाअरी क्षत्रियांचं राज्य अशा पद्धतीने येतं. आता हे क्षत्रिय कोण आहेत? तर हे क्षत्रिय मी वारंवार सांगते, हे सगळे शूद्र आहेत, शूद्रातिशूद्र आहेत. आणि म्हणून सगळ्यांनी एकत्र येऊन, मावळे जे आहेत हे सगळ्यांनी एकत्र येऊन हे स्वराज्य शिवाजी बरोबर तयार केलेलं आहे. आणि शिवाजींनी ते वैविध्य ठेवलं. शिवाजीच्या संपूर्ण फौजेमध्ये, शिवाजीच्या पूर्ण राज्यामध्ये अनेक मुसलमान त्यांच्या सोबतीने होते. त्याच्यावर मी पूर्ण वेगळा विषय घेईन तेव्हा येईनच. पण जिजाऊच्या संदर्भामध्ये त्यांना ज्या वेळेला त्या इथे आल्या तेव्हा त्यांना एकल महिला म्हणून राहावं लागलं. तेव्हा एकल महिला म्हणून राहत असताना त्यांना किती त्रास झाला असेल. माहेरचा साथ नाही, कारण माहेर आणि सासर यांच्यामध्ये आपापसात भांडणं झाली आहे, एकमेकांचे खून पडलेले आहेत. अशा सगळ्या स्थितीमध्ये नवऱ्याबरोबर निघून जाण्याचं धैर्य आणि नवऱ्याबरोबर राहण्याचं धैर्य आणि नवऱ्याने जेव्हा म्हटलं की तू आता इथे परत जाशील तेव्हा तिला जे परगणे त्यांनी दिले त्या परगण्यांची व्यवस्था तिला बघायची आहे. त्यावेळेला शिवबा तिच्या पोटात आहे. त्यावेळेला तिला कुठले आधार नसताना सुद्धा जेव्हा जिजाऊ समर्थपणे उभी राहते तेव्हा लक्षात घेण्यासारखं आहे की या देशामध्ये एकल पडल्या तरी ज्या स्त्रियांनी स्वतःलाच नव्हे संपूर्ण देशाला सकल आणि सबल आणि सक्षम करून दाखवलं, त्याच्यामध्ये आपल्याला जिजाऊचं नाव प्रामुख्याने घ्यायला लागेल. आणि म्हणून राजमाता जिजाऊंचा हा जो परीघ मी मांडला आहे, हा परीघ पुन्हा एकदा खूप चांगला अभ्यास करून मी तुमच्या समोर ठेवेन. मला आतापर्यंत ज्या जिजाऊ माहिती होत्या आणि तुम्हाला माहिती होत्या त्या जिजाऊ नेहमी अगदी डोक्यावर पदर घेऊन बसल्या आहेत आणि त्या शिवाजीला अशा गोष्टी सांगतात आहेत. आणि त्या एखाद वेळेला फक्त घोडसवारी करताना आणि असं असं 2-3 वेळा त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण आता जेव्हा मी पूर्णपणे स्त्रीवादी दृष्टिकोनातून, बहुजन स्त्रीवादी दृष्टिकोनातून विचार करते तेव्हा मला राजमाता जिजाऊंचं संपूर्ण चरित्र अतिशय वेगळं दिसतंय, समोर दिसतंय. म्हणजे त्याचे दाखले आहेत, इतिहासाचे दाखले आहेत. त्या कुठे कुठे फिरल्या, त्या जेव्हा फिरत येत असतील तेव्हा त्यांनी कशी त्या संपूर्ण मुलखावर पूर्ण नजर टाकली असेल, कोणता भाग हा कोणत्या शत्रूच्या हाताखाली आहे आणि त्याच्याशी आपल्याला कशा लढाया कराव्या लागतील याचे सगळे त्यांनी गणित केली असतील. आणि मग ते त्यांनी शिवबाला लहानपणापासून त्या सांगत आलेल्या आहेत. त्यावेळेला त्यांच्या जवळ स्वतःजवळ सैन्य नव्हतं, ते सैन्य त्यांनी गोळा करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की सैन्य कोणाचं केलं पाहिजे? किशोर वयापासून तरुण जी मुलं आहेत त्यांचं, जे मुळातले सरदार आहेत आणि ते आपल्या मदतीला येणार नाहीत, त्यांचे सर्वांचे व्हेस्टेड इंटरेस्ट आहेत, त्यांचे हितसंबंध आहेत, ते कुणाच्या ना कुणाच्या तरी नोकरीशी दावणीशी बांधलेले आहेत. अगदी आपल्या नवऱ्याला सुद्धा तिथून निजामशाहीतून आदिलशाहीत आल्यानंतरही आदिलशाहीतून पण इथे येणं जमत नाहीये. ही वस्तुस्थिती त्यांनी पाहिली. त्या रडत बसल्या नाहीत, उडत बसल्या नाहीत आणि त्यांनी स्वतः अतिशय सामर्थ्याने तुम्ही आम्हाला नाकारलं, तुम्ही आमची उपेक्षा केली, तरी आम्ही समर्थपणे उभं राहू असं म्हणणाऱ्या ज्या स्त्रिया या देशामध्ये होऊन गेल्या दैदिप्यमान, त्या दैदिप्यमान स्त्रियांचा, त्या एकल स्त्रियांच्याही समोर सकल आणि सबला होण्याचा एक मोठा वारसा, सक्षम वारसा, सुदृढ वारसा, राजनीतिक वारसा कशा पद्धतीने चौकस धूर्त आणि दुश्मनांच्या संपूर्ण खेळी ओळखून गनिमी कावा केला पाहिजे, इतक्या अतिशय
वेगळ्या क्लुप्त्या त्या काळात त्या कुठल्याही राजाच्या नव्हत्या. त्याच्यामुळे शिवाजी राजाचं नाव आपल्या सर्वांच्या तोंडी येतं, की अरे या माणसाने अशा पद्धतीने गनिमी कावे केले आणि आज म्हणून आपल्यासाठी त्या फक्त म्हणजे लहान मुलांना सांगताना आपण रंजकतेने त्या सांगतो, कारण त्याच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारचे गनिमी कावे आहेत. आपल्याजवळ सैन्य नाहीये, आपल्याजवळ शस्त्र नाहीयेत, आपल्याजवळ काय आहे तर आपल्याजवळ ही संपूर्ण ह्या सगळ्या डोंगर दऱ्या आहेत, तिथे आपल्याला कपारी कपारी माहिती आहे. आणि मग मी तुमच्याशी जेव्हा कधी बोलेन तेव्हा राणी अबक्काच्या काळामध्ये जे आहे ते तिथे कसे त्यांनी गनिमी कावे केलेत वगैरे असं जेव्हा मी त्या वेगवेगळ्या महाराण्यांबद्दल तुमच्याशी बोलेन तेव्हा मी सांगेन. तर हा जो भारतामधला वेगळा इतिहास आहे आणि इथले डोंगर दऱ्या, इथले सपाट मैदान आणि एकदम आलेले असे मध्येच आलेली नदी आणि मग आलेल्या दऱ्याखोरे आणि तिथून मावळे पळून जातात ते कुठल्या झाडावर बसतात ते कसं होतं हे सगळं हेरायला कुणीतरी लागतं. आणि ते कुणीतरी लागतं ती व्यक्ती कोण होती पहिली? जे वेळेला शिवाजीजवळ कोणीच नव्हतं त्यावेळेला ती पहिली व्यक्ती होती ती त्यांची आई. आणि त्या आईनी आता काय ते होऊ दे दुसरीकडे कोणाला कोणीतरी निर्माण होऊ दे म्हणजे असेल बाबा कोणी आपल्याला आधीपासून कुठलं ते दैवत ती दैवत तिकडे निर्माण होऊ दे. नको रे बाबा मी नाही पाठवत माझ्या बाळाला सोन्याला तिकडे नाही पाठवत कडेकपारीत. त्याला जर पायाला लागलं, गुडघ्याला लागलं तर काय करायचं? असं त्यांनी केलं नाही. हा जो जिरेटोप आपण शिवाजीचा बघतो, ह्या जिरेटोपाचा सन्मान आणि हे जे राजमाता जिजाऊच्या माथ्यावर आपल्याला कधी पगडी दिसत नाही. पण जो पदर आहे त्या पदराचंही जिनी खरोखर ध्वजा बनवली. अब बना पर्दो का परचम हर जगह लहराएंगे असं ज्या पद्धतीने आजच्या स्त्रिया सांगतात, तसं एक स्त्रीवादाचं अतुलनीय असं एक प्रतीक आपण राजमाता जिजाऊ यांना मानतो. मला आज बहुजन संघटकनी बोलायला संधी दिली आणि मी आज महात्मा फुल्यांचा पोवाडा आणि काही लोकांचे जे मी भाषण ऐकली त्याचा आधार घेऊन आणि स्वतःच्या संपूर्ण बहुजन स्त्रीवादी आकलनाचा आधार घेऊन आज तुमच्या समोर राजमाता जिजाऊ वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच्या पलीकडे जाऊन आता जो माझा अभ्यास झाला त्या अभ्यासाच्या आधारावर जेव्हा मी लिखाण करेन तेव्हा अजूनच सूत्रबद्ध पद्धतीने तुमच्या समोर राजमाता जिजाऊ एक बहुजन स्त्रीवादी दृष्टिकोनातून राज्यकर्ती म्हणून आणि एक सक्षम एकल महिला जिनी एकल महिलेचे निकष बदलून टाकलेले असे निकष बदलणारी वेगळे मापदंड देणारी एक सुदृढ सक्षम मनाची आणि संस्कार फक्त रडत खाऊ संस्कार न करता लढण्याचे संस्कार देणारी अशी मानवी संवेदनांनी पूर्ण भरलेली आणि म्हणून सगळ्या वैविध्याला जपत पूर्ण पूर्ण देश पूर्ण स्वराज्य गोळा करण्यासाठी सगळ्यांना एकत्र करणारी अशी जी स्त्री होती ती होती राजमाता जिजाबाई. जिंदाबाद.